नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। ठीक आहे, पहिला आपण सर्वांना माहिती असतील की आपण बघितलं असेल की शंकर बिरकर हे शिवसेनाचे कर्मठ कार्यकर्ता मीरा भाईंदर नाही तर मीरा भाईंदर पूर्वीपासून यायचं अगोदर ते शिवसेनेचं काम करत आहेत। उद्धव ठाकरे शिवसेना गटात ते होते, त्यांच्याकडे जबाबदारी जी होती उपजिल्हा प्रमुख या मीरा भाईंदर शहराचे ते पदावर कार्यरत होते। आमची अनेक वर्षापासून ही त्यांना विनंती बोलता येईल किंवा एक विचारही बोलता येईल की आमच्या सोबत जुळा, कारण की ज्या भागात ते राहतात त्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं हा जनता सुद्धा आहे आणि वर्चस्व सुद्धा आहे आणि आकांक्षा त्यांची सुपुत्री व इतर काही कार्यकर्त्यांनी अनेक कार्यकर्ते त्यावेळी जुळले। आजही त्यांच्या सोबत अमित रामविलास चौधरी उपविभाग प्रमुख, ध्रुव निलेशभाई पटेल उपविभाग प्रमुख, करण निलेशभाई पटेल शिवसैनिक, कर्णिक चंद्रकांत पटेल शिवसेना जेसलपाक, वैभव किरण कुमार सेठ उपशाखा प्रमुख, मोहन परब पटेल जेसलपाक, आलाप दिलीप उपाध्याय युवा सेना विभाग अधिकारी, विशाल किशोर धनक शाखा प्रमुख, कुणाल दिलीप उपाध्याय, यासिम शेख, मयूर दिनेश बारोड, संदीप सावंत शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 9, महिला पदाधिकारी मध्ये विजया अमित पवार उपविभाग प्रमुख शिवसेना, निकिता भरत जैन ब्लॉक अध्यक्ष राष्ट्रवादीचे होते, ते आज आमचं काम करतील आणि ज्या विचारधाराने जुडलेले होते, कारण आपण सर्वांना माहित आहे की उद्धव ठाकरे शिवसेना ह्यांची विचारधारा आता काँग्रेसला विलीन झालेले असं बोलायला काही हरकत नाही आहे की नक्की त्या कुठल्या विचारावर ते चालतात आणि ज्या हिशोबाने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेनेची स्थापना केलेली त्या विचारधारामध्ये आता कुठेतरी ते दिशाभूल होत आहे असं एखादा सर्व शिवसैनिकांना वाटते। आणि मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पार्टीने विकासाची कामं केलेली आहे। संघटने सर्वात मोठा संघटन मीरा भाईंदरमध्ये आता शंकर बिरकर जी आणि त्यांचे सर्व तमाम कार्यकर्त्यांना त्याचे स्वागत करतो आणि यांचा आल्याने आता पक्षाची ताकद ह्या मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये वाढणार आहे आणि मतांची टक्केवारी सुद्धा या शहरामध्ये वाढणार आहे। आता हिंदी पाहिजे का? आपले प्रश्न प्रेस कॉन्फरन्स अजून 2 विषयावर आहे, त्यात हा विषय आम्ही ऍड केला। तुम्हाला कुठे भीती वाटत होती की त्यांना परत मागणी बोलवते? असं नाही, ऐकून घ्या। नवरात्री ते दरवर्षी करतात, त्या नवरात्रीचा कारण की नंतर पितृपक्ष लागते, त्या कार्यक्रमाचा नवरात्रीच्या मंडपच्या कामाचा उद्घाटन निमित्त त्यांनी मला आमंत्रित केलं होतं। त्यावेळी मी गेलेलो, ह्या मंडपाचा उद्घाटनासाठी गेलेलो, परंतु आम्ही त्यांना केली की आता पितृपक्ष लागणारे चांगले दिवस आहे, हिंदू संघ आपण चांगल्या दिवसामध्ये प्रवेश केला पाहिजे। आणि त्यावेळी त्यांनाही वाटलं, घरातली लोक होती, त्यांच्या बंगल्यावर नेहमी 8-10 कार्यकर्ता असतात, तर त्यांनी बोलले ठीक आहे आपण ते श्री गणेश करूया। आमचं बोलणं अनेक वेळापासून चालू होतं, पण त्यांची आपल्या कार्यकर्त्यांप्रती त्यांचं प्रेम होतं की माझे कार्यकर्ता बरेचसे लोक कोकणात गणपती दर्शनाला गेलेले आहे, ते आल्यावर आपण केलं तर बरं होईल, त्या इश्यून पेंडिंग होतं। पण आमचं होतं काय पितृपक्ष लागेल, नंतर अजून 20 दिवस आपले वाया जातील, नंतर नवरात्री येतील आणि नंतर आचारसंहिता लागेल, म्हणून आपण आज केलं तर पक्षाला फायदा होईल, ते त्यांनी स्वीकारलं त्या कुटुंबाने आणि म्हणून त्या प्रवेश तो तिकडे झाला। बिरकर आपण अनेक वर्ष मीरा भाईंदरमध्ये आहात, राजकारणात आहात, सर्व राजकीय पक्षाशी आपले चांगले संबंध आहेत आणि असं असताना फक्त भाजपशी का आपण जुटे केले? इतर पण आपल्याकडे पर्याय होते, मग भाजपच का? या मीरा भाईंदर शहरामध्ये नेता साहेबांचे
जी कामाची पद्धत आणि कार्यकर्ते सांभाळण्याची, कार्यकर्त्यावरती बारकाईने लक्ष ठेवण्याची, कार्यकर्ता मोठा करण्याचं काम कोणी केलं असं तर नरेंद्र मेहता साहेबांनी केलं असं. मुलीचं एका नाव अपेक्षा आहे, एकटीचं नाव आकांक्षा आहे. त्यामुळं काय त्या अपेक्षा आकांक्षा असं काय माझ्यासोबत आहे. त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत लक्षात घेऊन आपल्या मुलीचा विकास व्हावा किंवा तिला नगरसेवक पद मिळावं म्हणून आपण तिच्या भविष्यासाठी भाषणामध्ये गेलेत का? आपण प्रश्न विचारला, बरं केलं. तिथं सुद्धा तिची तिकीट कन्फर्मच होती आणि मेहता साहेबांनी सुद्धा शब्द दिलाय, तुम्हाला जी तुमची मनातली इच्छा, अपेक्षा, आकांक्षा जी असते ती पुरे होते. तुमच्या संपर्कात अजून काही शिवसेनेचे काही पदाधिकारी वगैरे आहेत का, म्हणजे जे अजून भाजपमध्ये येतील? कारण बरेचसे लोक अजून नाराज आहेत शिवसेनेमध्ये वरिष्ठांपासून. पुढची की पीटी बांध लो, बाहर मौसम अभी खराब आहे. साहेब, काही दिवसापूर्वी तुमचा एका आंदोलन दरम्यान भांडणं झालेले एक शिवसैनिका महिला सोबत, त्याचा मनात राग धरून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला, असं काय आहे का? यातच पुढचा एक सवाल का तुम्हाला चिल्लर लोकांबद्दल मला नाही विचारलं तर चांगलं आहे. साहेब, यातच पुढचा प्रश्न आहे का तुम्हाला न्याय नाही मिळाला पार्टीकडून, पक्षाकडून, म्हणून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय? मी मातोश्रीचा भक्त, हिंदू हृदय सम्राटांचे विचार घेऊन आज 30 वर्ष मी चालतोय आणि भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांचे विचार मेहता साहेबांनी मी युतीमध्ये सुद्धा काम सोबत केलेलं आहे. म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं, बारकाईनं कार्यकर्त्यावरती लक्ष आणि कार्यकर्त्यांच्या पाठी उभा राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ही मी मेहता साहेब महापौर झाले तेव्हापासून ही मी पाहतोय आणि ह्या शहराचा विकास. परंतु आपण शब्द जी विचारलं, मी थेट मातोश्रीला जाणं, मातोश्रीवरती असलेली श्रद्धा किंवा मातोश्रीची जी माझ्यावर श्रद्धा होती ती काही नेत्याला आवडली नसावं म्हणून मला ठाण्याला जायची सवय नाहीये. मी राईड मारून सरळ मुंबईला जातो. आजा मेरे गाडी में बैठ जा असे काही नेते आहेत, 2-3 लोकांना बोलून गाडीमध्ये बसून ह्या शहरामध्ये आल्यानंतर शहरामध्ये फिरतात. ही संघटनेचं काम म्हटल्या जात नाही आणि ह्याने संघटना मोठी होत नाही. आजा मेरी गाडी म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला किंवा शिवसेना सोडली? जे काही ठराविक नेते आहेत जे आजा मेरी गाडी म्हणल्या म्हणून असं म्हणून लोकांना बसवतात, त्यांच्यामुळे तुमची नाराजगी आहे म्हणून तुम्ही पार्टी सोडली असं म्हणता येणार? नेत्यांबद्दल नाराजगी माझी आहेच. माझी नाराजगी मातोश्रीवर नव्हती, आहे पण नाही. पण मला मेहता साहेबांनी जी आपल्याला याच्यापूर्वीच सांगितलं की आमचं बोलणं चालू होतं, कुठंतरी शहराचा विकास होणं गरजेचं होतं आणि ती मेहता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. आणि इथून शहराचाच विकास व्हावा म्हणून मी व माझे सहकारी सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये जोडलो. मेहता साहेबांच्या एक विचाराने. त्या दिवशी मोदी साहेबांचा वाढदिवस होता, आनंद चतुर्थी होती. हे मेहता साहेबांनी मला सांगितलं की ही धर्मामध्ये शुभ मुहूर्त ह्याच्याजवळ दुसरा कुठला नसल म्हणून त्या मुहूर्ता दिवशीच 25-30 जणांनी पदाधिकाऱ्यांनी, प्रामुख्याने महिला जास्त होत्या, त्या दिवशीच प्रवेश झाला. मंडपाचं नवरात्रीच्या अंबे मातेच्या मंडपाचं पूजन हे मेहता साहेबांची असते त्याशी आधी झालं
आणि नंतर प्रवेश झाला. म्हणजे त्यांनी सांगितलं तंतोतंत जी हकीकत आहे तीच सांगितली. आता आपण पण आपल्याला आले ते कुठली राष्ट्रवादी, शरद पवार गट की अजित शरद पवार गट. चला. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा. नमस्कार. जय महाराष्ट्र.